नमस्कार. आज आपण इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्यातर्फे घेण्यात आलेली इचलकरंजी प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच ITS जी 19 मार्च 2024 रोजी झाली. इयत्ता तिसरीची अचूक व संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत. विषय मराठी. प्रश्न 1 व 2 साठी खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे शोधा. तर येथे पाठ्यपुस्तकातील संत गाडगे महाराजांवर दिलेला एक उतारा दिलेला आहे. त्यावर आधारित 2 प्रश्न दिलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 1. संत गाडगे बाबांनी वयाच्या कितव्या वर्षी घरदाराचा त्याग केला? तर ह्या उतार्याचे वाचन केले असता आपल्याला असे दिसून येईल की संत गाडगे बाबांनी वयाच्या 29व्या वर्षी घरदाराचा सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला. त्यामुळे ह्याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न 2. डेबूचे वडील वारल्यानंतर डेबूची आई त्याला घेऊन कोणाकडे आली? पर्याय 1 डेबूच्या काकाकडे, पर्याय 2 डेबूच्या मामाकडे, पर्याय 3 डेबूच्या आत्याकडे, पर्याय 4 डेबूच्या मावशीकडे. तर हा उतारा वाचला असता आपल्या लक्षात येईल की आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. आपल्या भावाकडे म्हणजेच डेबूच्या मामाकडे. त्यामुळे याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न 3 व 4 साठी खालील कविता वाचा व प्रश्नांची उत्तरे शोधा. तर इथे पाठ्यपुस्तकातील पोर डोंगराव भाळली ही कविता दिलेली आहे व या कवितेवर 2 प्रश्न दिलेले आहेत. कवितावर आधारित प्रश्न क्रमांक 3. चाई हे कशाचे नाव आहे? पर्याय क्रमांक 1 झाड, पर्याय क्रमांक 2 फळ, पर्याय क्रमांक 3 वेल, पर्याय क्रमांक 4. तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वेल. प्रश्न क्रमांक 4. केसात कशाची फुले माळली आहेत? पर्याय क्रमांक 1 टणटणी, 2 रानगवत, 3 शेवंती, 4 बुरांडी. तर याचं अचूक उत्तर आहे 4 बुरांडी. प्रश्न 5. पाठ व लेखक यांची चुकीची जोडी शोधा. पर्याय 1 चित्रे G.A. कुलकर्णी, 2 रोपटे गेनू शिंदे, 3 शेरा सव्वाशेर पॉल रुमाव, पर्याय 4 एक भारतीय संशोधक इंद्रजित भालेराव. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6. उंडारणे याचा अर्थ काय? पर्याय 1 मस्ती करणे, पर्याय 2 शोधणे, पर्याय 3 मनसोक्त उड्या मारणे, पर्याय 4 पर्याय 1 व 2 बरोबर. उंडारणे या शब्दाचा अर्थ मस्ती करणे पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 3 मनसोक्त उड्या मारणे हा होतो. पर्याय क्रमांक 4 मध्ये पर्याय 1 व 2 बरोबर दिलेले आहे, पण मात्र पर्याय क्रमांक 4 मध्ये पर्याय 1 व 3 बरोबर हे उत्तर दिले असता हा पर्याय योग्य येऊ शकतो. प्रश्न 7. शुद्ध शब्द ओळखा. तर इथे 4 शब्द दिलेले आहेत. तीर्थक्षेत्र हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. तर यातील शुद्ध शब्द येणार पर्याय क्रमांक 3 तीर्थक्षेत्री. प्रश्न क्रमांक 8. समानार्थी शब्द शोधा. तर इथे वीज हा शब्द दिलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला समानार्थी शब्द शोधण्यास सांगितलेला आहे. पर्याय क्रमांक 1 घन, घन या शब्दाचा समानार्थी शब्द ढग, 2 चपला, चपलाचा समानार्थी शब्द वीज, 3 विजय, विजय म्हणजे जिंकणे, 4 उदक, उदकचा समानार्थी शब्द पाणी. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 9. का रे लगेच परत आलास, कुट्टी बंद होती का? या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल? तर या वाक्यात आपल्याला का रे लगेच परत आलास, आलास या शब्दानंतर प्रश्नचिन्ह हे चिन्ह वापरावे लागेल. म्हणून याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 10. खाली दिलेल्या शब्दात किती र चे जोडाक्षरयुक्त शब्द आले आहेत? तर शब्द दिलेले आहेत कृष्ण, सूर्य, कैऱ्या, मित्र, चक्र, ट्रक, वर्ग, वृषाली. तर यात र चे जोडाक्षरयुक्त शब्द सूर्य 1, कैऱ्या 2, मित्र 3, चक्र 4, ट्रक 5, वर्ग 6 आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 6, पर्याय क्रमांक 4 4. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 11. भाजीची जुडी त्याप्रमाणे
चवड ह्या शब्दाचा कोणत्या शब्दाशी संबंध येईल इथे आपल्याला विचारलेले आहे. तर इथे समूहदर्शक शब्दाचा संबंध दर्शवलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 केळ्यांचा काय असतो? घड. पर्याय 2 पोत्यांची काय असते? थप्पी. पर्याय 3 भाकऱ्याची चवड. पर्याय 4 धान्याची रास. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12वा. विरुद्धार्थी शब्द ओळखा. पारतंत्र्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याय 1 स्वतंत्र. पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्य. पर्याय क्रमांक 3 परिस्थिती. पर्याय क्रमांक 4 परकीय. पारतंत्र्य याचा अचूक विरुद्धार्थी शब्द येणार स्वातंत्र्य. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13वा. खालील शब्द बाराखडीच्या क्रमाने लावल्यास 6व्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? तर येथे आपल्याला काही शब्द दिलेले आहे. तर ही शब्द जर बाराखडीच्या क्रमाने लावले असता 6व्या क्रमांकावर कोणता शब्द येईल असा विचारलेला आहे. तर आपण ही क्रमाने लावूया. नंबर 1ला येणार कमल. नंबर 2 कान. नंबर 3 किरण. नंबर 4 कीड. नंबर 5 कुसुम. नंबर 6 कूट. तर आपल्याला 6व्या क्रमांकावर येणारा शब्द विचारलेला आहे. तर कूट हा शब्द पर्याय क्रमांक 1 कान. पर्याय क्रमांक 2 कुसुम. पर्याय क्रमांक 3 कूट. पर्याय क्रमांक 4 केर. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला कूट हा शब्द दिसतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 14वा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर वापराल? म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर वापरले असता दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील तो अक्षर आपल्याला शोधायचे आहे. पर्याय 1 ब. पर्याय 2 र. पर्याय क्रमांक 3 य. पर्याय क्रमांक 4 त. जर आपण प्रश्नचिन्हाच्या जागी र हे अक्षर वापरले असता सा र न हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्याचप्रमाणे कोरडा हा पण अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 15वा. खळखळणारे पाणी तसे घोंघवणारा प्रश्नचिन्ह. तर येथे आपल्याला ध्वनिदर्शक शब्दाचा संबंध दिलेला आहे. तर घोंघवणारा पर्याय क्रमांक 1 वास. 2 पक्षी. 3 घमघमणारा. 4 वारा. तर घोंघवणारा 4 पर्याय क्रमांक 4 वारा. विषय गणित. प्रश्न 16वा. 91 49 चे वाचन कसे कराल? तर इथे आपल्याला एक संख्या दिलेली आहे व लहान मोठेपणाचा संबंध दिलेला आहे व वाचन कसे कराल असे विचारलेले आहे. तर पर्याय 1 91 लहान 49 पेक्षा. पर्याय 2 49 मोठे 91 पेक्षा. पर्याय 3 91 मोठे 49 पेक्षा. पर्याय 4 सर्व पर्याय बरोबर. त्याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 17. दिलेल्या अंकाच्या समूहातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी किती संख्या तयार होतील? तर इथं आपल्याला 3 अंक दिलेले आहेत 4 7 0. तर हे 3 अंक वापरून 407 704 470 व 740 या 4 संख्या तयार होतील. तर पर्याय क्रमांक 1 6. पर्याय 2 2. पर्याय क्रमांक 3 3. पर्याय क्रमांक 4 4. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न 18वा. 875 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर पर्याय 1 8075. पर्याय 2 80075. पर्याय 3 875. पर्याय 4 775. तर ह्याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 19. संख्या व तिचे विस्तारित रूप यांची योग्य जोडी शोधा. तर इथे संख्या व त्यांचे विस्तारित रूप दिलेले आहेत व त्याची योग्य जोडी शोधण्यास सांगितलेली आहे. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 20. 100 रुपयाची मोड कशी कराल? पर्याय 1 50 रुपयाची एक नोट व 20 रुपयाच्या 2 नोटा. तर ही रक्कम किती होईल? 50 रुपयाची एक नोट व 20 रुपयाच्या 2 नोटा. 50 अधिक 40 90 रुपये होतील. पर्याय 2 10 रुपयाच्या 5 नोटा. 10 रुपयाच्या 5 नोटा म्हणजेच 50 रुपये. पर्याय 2
पर्याय 3, 50 रुपयाची एक नोट व 10 रुपयाच्या 5 नोटा. 50 रुपयाची एक नोट व 10 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 50 अधिक 50 100. पर्याय 4, 5 रुपयाच्या 100 नाणी म्हणजेच 500 रुपये. तर याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न 21. डॅश हे द्रव्य पदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक आहे. पर्याय 1 ग्रॅम, 2 लिटर, 3 मीटर, 4 सेमी. तर याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न 22. बंदिस्त आकृती ओळखा. इथं 4 आकृती दिलेल्या आहेत व बंदिस्त आकृती विचारलेली आहे. तर याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न 23. 437 अधिक 123 अधिक 245 बरोबर किती? 1. 560, पर्याय 2 805, पर्याय 3 808, पर्याय 4 705. तर याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न 24. 800 वजा 207 बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 1007, पर्याय 2 603, पर्याय 3 593, पर्याय 4 600. तर याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 593. प्रश्न 25. 56 गुणिले 16 बरोबर किती? पर्याय 1 72, 2 40, पर्याय 3 596, पर्याय 4 896. तर याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 896. प्रश्न 26. एका खोक्यात 10 फरशा बसतात तर 80 फरशांसाठी किती खोकी लागतील? तर हे भागाकाराचे उदाहरण दिलेले आहे. पर्याय 1 90, पर्याय 2 70, पर्याय 3 800, पर्याय 4 8. त्यामुळे याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न 27. 40 किलोग्रॅम सारखेचा पाऊण भाग म्हणजे किती? पर्याय 1 10 किलोग्रॅम, पर्याय 2 35 किलोग्रॅम, पर्याय 3 30 किलोग्रॅम, पर्याय 4 20 किलोग्रॅम. तर इथं 40 किलोग्रॅम साखरेचा पाऊण भाग विचारलेला आहे. तर ह्याचा पाव भाग येणार 10 किलोग्रॅम, अर्धा भाग 20 किलोग्रॅम, पाऊण भाग येणार 30 किलोग्रॅम. तर याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न 28. लीप वर्ष ओळखा. लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाच्या इसवी सनाच्या शेवटच्या 2 अंकांना 4ने पूर्ण भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. तर इथं पर्याय बघूया 2010, 10ला 4ने पूर्ण भाग जात नाही. पर्याय 2 2014, 14ला 4ने पूर्ण भाग जात नाही. पर्याय 3 2015, 15ला पण 4ने पूर्ण भाग जात नाही. पर्याय 4 2016, 16ला 4ने पूर्ण भाग जातो. त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न 29. पावणे 2 वाजले म्हणजे किती? पर्याय 1 2 वाजून 45 मिनिट, पर्याय 2 1 वाजून 45 मिनिट, पर्याय 3 2 वाजून 15 मिनिटे, पर्याय 4 2 वाजून 30 मिनिटे. तर याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न 30. वर्तुळाला किती कोपरे असतात? पर्याय 1 2, पर्याय 2 असंख्य, पर्याय 3 5, पर्याय 4 0. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 0. विषय इंग्रजी. प्रश्न 31. हू ॲम आय? मी कोण? माय नेम बिगिन्स विथ झड. इट्स राईम विथ हिरो. हू आय ॲम? पर्याय 1 झेब्रा, 2 झिरो, पर्याय 3 किंग, पर्याय क्रमांक 4 झेरॉक्स. तर इथे काय दिलेले आहे की माझे नाव झड या अक्षरापासून सुरुवात होते. यमक जुळणारा शब्द हा हिरोशी असे दिलेला आहे. तर हिरो ह्या शब्दाशी यमक जुळणारा शब्द आपल्याला पर्यायात पर्याय क्रमांक 2 झिरो हा दिसून येतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 32. फाइंड अ डिफरंट वर्ड. वेगळा शब्द शोधा. प्रश्न पर्याय 1 मँगो, पर्याय 2 ग्रेप्स, पर्याय 3 ओनियन, पर्याय 4 पपाया. तर यात पर्याय 1 2 व 4 हे फळांची नावे आहेत. तर ओनियन हे वेगळे नाव आहे. त्यामुळे याचा वेगळा शब्द येणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 33. प्रश्नामध्ये आपल्याला ॲपलचे चित्र दिलेले आहे. चूज सुटेबल ॲक्शन वर्ड फॉर अ पिक्चर. चित्रासाठी योग्य ॲक्शन वर्ड शोधा. पर्याय 1 बार्क, बार्क म्हणजे भुंकणे, पर्याय 2 वाईप, पर्याय 3 क्लोज, पर्याय 4 फोल्ड. तर याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न 34. फाइंड द अपोजिट वर्ड.
विरुद्धार्थी शब्द शोधा. शब्द दिलेला आहे हॉट. हॉट ह्या शब्दाशी विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर पर्याय 1 होल्ड, पर्याय 2 कोल्ड, पर्याय 3 हॅट, पर्याय 4 कूल. तर हॉट म्हणजे गरम. तर गरम या शब्दाशी विरुद्धार्थी शब्द येणार कोल्ड. कोल्ड म्हणजेच थंड. त्यामुळेच अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 35. विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज रिटन इनकरेक्टली. खालीलपैकी कोणते अक्षर चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये डी अक्षर हे दिलेले आहे, ही पद्धत योग्य आहे. 2 मध्ये एफ दिलेला आहे, याची पण पद्धत योग्य आहे. पर्याय 3 मध्ये एम दिलेले आहे, ही पण पद्धत योग्य आहे. मात्र पर्याय क्रमांक 4 मध्ये एन हे अक्षर चुकीच्या पद्धतीने दिलेले आहे. एन हे अक्षराचं सुरुवातीला हे अशा प्रकारे खालच्या साईडने 1 नंबर असा येतो, त्यामुळे ह्याचं चुकीची पद्धत झालेली आहे. त्यामुळेच उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न 36. विच डे कम्स बिफोर फ्रायडे. शुक्रवारच्या आधीचा वार कोणता. पर्याय 1 फ्रायडे. फ्रायडे म्हणजे शुक्रवार. पर्याय 2 थर्सडे. थर्सडे म्हणजे गुरुवार. पर्याय 3 ट्यूजडे. ट्यूजडे म्हणजे मंगळवार. पर्याय क्रमांक 4 सॅटरडे. सॅटरडे म्हणजे शनिवार. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 37. व्हॉट इज कॉल्ड इन इंग्लिश द फ्रंट लेग ऑफ कॅमल. उंटाच्या पुढच्या पायास इंग्रजीत काय म्हणतात. पर्याय 1 बेली. पर्याय 2 फोरलेग्स. पर्याय 3 हिंड लेग्स. पर्याय 4 नेक. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 38. गेस द पिक्चर. चित्र ओळखा. चित्र दिलेले आहे व ते चित्र ओळखायला सांगितलेले आहे. तर पर्याय क्रमांक 1 क्वीन. क्वीन म्हणजे राणी. पर्याय क्रमांक 2 क्यू. क्यू म्हणजे रांग. पर्याय क्रमांक 3 क्वाईट. क्वाईट म्हणजे शांत. पर्याय क्रमांक 4 गोट. गोट म्हणजे बकरी. तर चित्रात आपल्याला रांगेचे चित्र दिलेले आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 39. फिल इन द ब्लँक्स. रिकामी जागा भरा. BON डॅश डॅश. पर्याय 1 ई. पर्याय 2 ओ. पर्याय 3 टी. पर्याय 4 यल. तर इथे आपण जर ई हे अक्षर भरले तर BON बोन म्हणजे हाड. तर हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्यामुळे अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न 40. व्हॉट इज द गर्ल डुईंग इन द पिक्चर. चित्रातील मुलगी काय करत आहे. पर्याय 1 कुकिंग म्हणजे स्वयंपाक. पर्याय 2 स्वीपिंग म्हणजे झाडू मारणे. पर्याय क्रमांक 3 वॉशिंग म्हणजे धुणे. पर्याय क्रमांक 4 फोल्ड. फोल्ड म्हणजे घडी घालणे. तर आपल्याला चित्र पाहिले असता मुलगी झाडू मारत असलेली दिसत आहे, त्यामुळे अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. विषय बुद्धिमत्ता. प्रश्न 41. बॅट हा शब्द, या शब्दासाठी कोणत्या नंबरची अक्षरे घ्यावीत. बॅट. तर इथं आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे. तर बी. बी हे अक्षर 2 नंबरवर आहे. ए हे अक्षर 1 नंबरवर आहे व टी हे अक्षर 20 नंबरवर आहे. तर बॅट हे शब्द तयार करण्यासाठी आपल्याला 2 1 20 2 1 20 ही अक्षरे घ्यावी लागतील. तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 1 2 20. पर्याय 2 2 1 20. पर्याय 3 20 1 2. पर्याय 4 1 20 2. तर याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न 42. गटात बसणारे पद ओळखा. तर इथे काही पदे दिलेली आहेत. डास, माशा, झुरळे. तर हा कीटकांचा वर्ग दिलेला आहे. तर इथं आपण पर्याय पाहूया आता. पर्याय 1 फुलपाखरे. 2 चिमणी. 3 बोकड. 4 वटवाघूळ. तर याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 फुलपाखरे. प्रश्न 43. गटात न बसणारे पद ओळखा. पर्याय 1 मूर्ती. पर्याय 2 घटिका पात्र. पर्याय 3 वाळूचे घड्याळ. पर्याय 4 दिनदर्शिका. तर यात आपण निरीक्षण केले असता आपल्याला असे दिसेल की पर्याय क्रमांक 2 3 4 हे कालमापनशी संदर्भात आहेत. तर पर्याय क्रमांक 1 मूर्ती हे गटात न बसणारे पद दिसून येईल, त्यामुळे याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न 44. समसंबंध ओळखा. ट्रक वाहतुकीचे साधन. प्रश्नचिन्ह संदेश वाहनाचे साधन. पर्याय 1 संगणक.
पर्याय 2 सायकल, पर्याय 3 बैलगाडी, पर्याय 4 भाजीपाला. तर याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 संगणक. प्रश्न 45. या आकृतीत किती आयत होतील? तर इथं आकृतीत पहा 1, 2, 3. तर याची आपण बेरीज केली असता 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. मग 6 आयत होतील. त्यामुळं पर्याय 1 मध्ये 3, पर्याय 2 5, पर्याय 3 1, पर्याय क्रमांक 4 6. तर याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 6. प्रश्न 46. काही अक्षरे दिलेली आहेत. या अक्षरापासून शब्द तयार केल्यास शेवटचे अक्षर कोणते येईल? तर ही अक्षरे घेतली असता अमरावती हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर यातील आपल्याला शेवटचे अक्षर विचारलेले आहे. शेवटचे अक्षर आहे ती. तर पर्याय पाहूया. पर्याय 1 रा, पर्याय 2 ती, पर्याय 3 व, पर्याय 4 म. तर याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 ती. प्रश्न 47. रमेशच्या आईच्या भावाचा मुलगा हा रमेशचा कोण? पर्याय 1 मामा, पर्याय 2 आतेभाऊ, पर्याय 3 भाचा, पर्याय 4 मामेभाऊ. तर रमेशच्या आईचा भाऊ रमेशला कोण होणार? रमेशच्या आईचा भाऊ म्हणजे रमेशचा तो कोण होणार? मामा. तर मामाचा मुलगा कोण होणार? तो मामेभाऊ. म्हणून याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 मामेभाऊ. प्रश्न 48. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? संख्या दिलेल्या आहेत इथं 4, 11, 18, प्रश्नचिन्ह 32, 39, 46. तर इथं आपण पाहिले असता प्रत्येक संख्येमध्ये आपल्याला 7चा फरक दिसतो. 4 व 11 मध्ये 7चा फरक आहे. 11 व 18 मध्ये 7चा फरक आहे. त्याचप्रमाणे 18च्या पुढे 7च्या फरकाने येणारी संख्या येईल 25. तर इथं पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पर्याय 1 19, पर्याय 2 31, पर्याय 3 25, पर्याय 4 29. त्यामुळे याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 25. प्रश्न 49. सुनीता उत्तरेकडे तोंड करून उभी होती. ती काटकोनात उजवीकडे वळली. तर आता तिचे तोंड कोणत्या दिशेस असेल? पर्याय 1 पूर्व, पर्याय 2 पश्चिम, पर्याय 3 दक्षिण, पर्याय 4 उत्तर. तर सुनीता उत्तरेकडे म्हणजे ह्या वरच्या बाजूस तोंड करून उभा आहे. तर ती उजवीकडे काटकोनात म्हणजे उजवीकडे काटकोनात वळले असता तिचे तोंड पूर्वेला येणार. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न 50. शेजारच्या काकू कचरा रस्त्यावर टाकत आहेत तेव्हा तुम्ही काय कराल? पर्याय 1 दुर्लक्ष करू, पर्याय 2 त्यांना कचरा घंटा गाडीत टाकण्यास सांगू, पर्याय 3 आईला सांगू, पर्याय 4 काहीच करणार नाही. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.